नमस्कार मित्रांनो, आज आणखीन एक स्पॉट तुम्हाला दाखवत आहे चंदगड तालुक्यातला आपल्या. हा जो रस्ता आहे हा पूर्ण खड्ड्याने भरलेला आहे. तर आजच्या ह्या भाग 2मध्ये मी तुम्हाला 2 स्पॉट आज दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण कर्नाटकच्या बाजूला जाऊया. कारण हाच हायवे जो आहे हा हायवे SH-28 आहे माझ्या मते. तेव्हा आता ही इथलं ट्रॅफिक बघा किती आहे आणि या रस्त्याची कंडिशन बघा किती आहे, कशी आहे. तर आता आपण जाऊया पुढच्या स्पॉटला. हा आहे कुद्रेमने ते शेनोळीच्या मधला स्पॉट. आता आपण जाऊया शेनोळीला. तर हा आणखीन एक स्पॉट आहे. हा बराच लांब आहे हा स्ट्रेच. तर हे असं सगळं खड्ड्यांचं साम्राज्य आहे. हे सर्कस करत करत टू व्हीलरवाले जे आहेत त्यांची सर्कस होते खरोखर. आपण बघू शकता. आणि काय आहे, स्ट्रेट हायवे असल्यामुळे ट्रॅफिक खूप आहे. हा निर्जन भाग नाही आहे. इथून सावंतवाडीला जाता येतं, पिलारी मार्गे गोव्याला जाता येतं. इथे 2 MIDC आहेत ह्या तालुक्यामध्ये. एक शेनोळीमध्ये आहे, एक हलकर्णीमध्ये आहे. आणि रस्त्यांची ही अशी दुरावस्था आहे. तालुक्याची डेव्हलपमेंट कशी होणार जर आपण रस्ते देत नसू उद्योजकांना, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचाच पत्ता नाही, तर डेव्हलपमेंट तालुक्याची काय होणार आणि कशी होणार. तेच त्याचंच चाललंय साहेब. होय होय तेच चाललंय. आता जाता जाता एक जे प्रवासी आहेत जे आपली कारनी चालले होते त्यांनी पण आपला रोष व्यक्त केला. तर हा लांबच्या लांब स्ट्रेच आहे. किती म्हणून घेऊन जाणार मी तुम्हाला.